व्हावं लागतं. तुझी श्रोता तुझी वक्ता ज्ञानासी अंजन. वक्ता आणि श्रोता एक रूप झाला पाहिजे. त्यावेळेला ती कथा त्या माझ्या भगवंतापर्यंत वैकुंठ धामापर्यंत पोहोचते. मग शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक येतात. अगोदर काय करतात? हाजरी पटू करतात. मग हाजरी सुरू होते. 1 नंबर यस सर, 2 नंबर यस सर, 3 नंबर यस सर, 4 नंबर यस सर, 5 नंबर 5 नंबर 5 नंबर. अरे 5 नंबर आलाय पण काहीतरी शिळ खाऊन आला शाळेमध्ये. पाठीमागं कुठेतरी बसला आणि मग बसल्यानंतर त्याला झोप लागली. शिक्षकाच्या हातामध्ये हाजरी, हातामध्ये पेन आहे. 5 नंबर. एवढी गर्दी शाळेमध्ये, वर्ग भरलेला आहे पण फक्त 5 नंबर हात वर करत नाही, झोपलेला आहे तो. मग तो येऊन सुद्धा शाळेमध्ये त्याची गैरहजेरी टिपल्या गेली. तस ही विठ्ठल नामाची शाळा. माझ्या कृष्ण भगवंतांनी इथं हाजरीपट घेतलेला आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी जो टाळी वाजवतो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि जो टाळी वाजवत नाही तो त्याचा इथं येऊन देखील काय उपयोग नाही. प्रेम से बोलो, जोर से बोलो और जोर से बोलो. हा, आता काहीतरी वाटायला लागले की मुरलीधर मठामध्ये भागवत सुरू असा आवाज आला पाहिजे तुमचा. आता मीच दररोज बोलावं याला अर्थ नाही, तुमचाही आवाज आला पाहिजे. परत एकदा प्रेम से बोलो, जोर से बोलो. वाह, क्या बात आहे. आता आनंद घेऊ. नारदजींचं आगमन झालं आणि नारदजींनी पाहिलं की व्यासांकडे पाहिलं. व्यासजींच्या चेहऱ्यावरती चिंता. पहा, कधी कधी काय आपला चेहरा आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे, किंवा आपण दुःखी आहोत का, सुखी आहोत, आनंदी आहोत का, आपल्याला टेन्शन आहे, चेहऱ्यावर. चेहरा जर उदास असला की आपल्या लक्षात येतं की याच्या जीवनामध्ये काहीतरी टेन्शन. कधी कधी विचार येतो याच्याकडे एकतर पैसा नसावा, एकतर हा जेवलेला नसावा, एकतर याला कोणीतरी काहीतरी बोललेलं असावं, किंवा याच्याकडून काहीतरी आज चुकी घडलेली असावी. चेहरा सांगतो, चेहरा. पण कधी कधी काय होतं महाराज, सगळं काही सुखाने असतं, हा सुखी असतो, पण याच्या चेहऱ्यावर कायमचे 12 वाजलेले असतात. आता काय करावं? खोट्यामध्ये बसल्यानंतर असं पाहिलं की मस्त पैकी असे टवटवीत फुलं दिसतात, पण काही काही कडे पाहिलं की चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. विचारलं की आज 3रा दिवस आहे कधीचा, नेमकं तुम्ही तसा चेहरा करून का बसताय? मी या रोते क्यों? तो हमारी सूरत ही नाही महाराज, आम्ही तसा चेहराच केला, आमचा मुळात चेहराच तसा आहे. प्रेम से बोलो राधे राधे. व्यासजीकडे पाहिलं नारदजीने आणि व्यासांना विचारलं, म्हणजे व्यासजी, अहो साधूला संताला चिंता नसावी, चिंता असावी ती संसारिक माणसाला. मग तुम्ही तर संत आहात, तुम्ही साधू आहात, बघा तुमच्या अंतःकरणामध्ये कशाची चिंता दिसू लागते? तुमच्या चेहऱ्यावरती चिंता आहे, तुम्हाला कशाची चिंता आहे? असं नारदजींनी विचारल्याबरोबर व्यासजींनी नारदजींना नमस्कार केला आणि सांगितलं, मी एकांतवासामध्ये बसलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी आतापर्यंत एका वेदाचे 4 वेद निर्माण केले, 6 शास्त्र निर्माण केली, 17 पुराणे लिहून ठेवली, महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, सगळं काही तयार करून ठेवलं, पण माझ्या अंतःकरणामध्ये असा कायमचा एक प्रश्न मला सतावतो की काहीतरी करायचंय, खूप मोठं काम तुझ्या हातून घडणार आहे, पण कोणतं काम माझ्या हातून घडणार आहे, मला काय करायचंय हेच मला काही दिसत नाही. त्यावेळेला नारदजींनी सांगितलं, म्हणले हे पराशर नंदन, हे व्यासजी, तुम्ही सगळं काही करून ठेवलं, वेदांत सांगितला, वेदांत लिहिला, शास्त्र निर्माण केले, महाभारत लिहिलं, पण या सगळ्यामध्ये माझ्या भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या पराक्रमाच्या लीला तुम्ही सांगितल्या, पण अखिल कोटी ब्रह्मांड नायक तो कृष्ण भगवंता त्यांच्या बाललीला तुम्ही सांगितल्या नाही, त्यांच्या गोपाळांच्या छोट्या छोट्या लीला तुम्ही सांगितल्या नाही, त्याचं वर्णन तुम्ही केलं नाही. म्हणून काय करा, तर तुम्ही भगवंताच्या बाललीला असलेला एक सुंदर असा ग्रंथ निर्माण करा, त्यामध्ये भगवंताच्या भक्ताच्याही लीला, त्यांच्या